माझं नाव प्रवीण कांबळे, मी कराडवरून आलोय आणि तरुण भारतमध्ये गेल्या 23 वर्षांपासून मी काम करतो। मला एक सवय आहे, फेसबुकवर मी असं नुसतं फोटो ढकलतो, पण असं उघडून पोस्ट कोणाची बघत नाही। पण एक दिवस योग आला, एक वाक्य लिहिलं होतं, मेरे पास माँ है, म्हणून मी पोस्ट बघितली उघडून। तर हे सरांचं वेगळं पण आहे। अनेक जण आपले बंगले किंवा संपत्ती हे ते चित्र चांगली फोटो इकडे तिकडे फिरायला गेलेले अपलोड करतात, पण त्यांनी एकच वाक्य टाकलं होतं, मेरे पास माँ है। ही वाक्य बघितलं आणि मी सरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि नंतर सरांनी ॲक्च्युली मला शोधून काढलं की माझा चॅनल आहे यूट्यूबला आणि बरेचसे 1-2 ॲपला मी काम करायचो आणि मला त्यांनी शोधून काढलं। म्हणजे मला काय जास्त पत्रकारितेतलं कळतं म्हणून नाही, पण त्यांनी माझा आवाज ऐकला, अरे हा आवाज जरा बरा वाटेल। त्यांच्याकडे एक ते जिल्ह्याचे संपादक म्हणून काम बघत होते आणि त्यांनी माझा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोचवला। आणि ॲक्च्युली मी सरांना खूप वर्षांपासून ओळखतो, कारण मी आपल्या इथं वर्षाताई बसले त्यांच्यासोबत ॲवॉर्ड सोसायटी म्हणून आहे, दलित महिला विकास मंडळ, तिकडे 2002 पासून ताईंच्याबरोबर 5 वर्ष काम करत होतो। सर तिथे यायचे, त्यांच्या प्रेसला वगैरे यायचे, प्रश्न विचारायचे आणि अतिशय सडेतोड व्यक्तिमत्व आहे। आणि त्यांच्याकडे एक गोष्ट अशी आहे की मला जी चिठ्ठी आली की त्यांच्यात असं वेगळेपण काय आहे ते याला मला सांगायचे, तर त्याच्यामध्ये एक वेगळंपण आहे की ते माणसाशी ओळखतात लगेच। त्याचा चेहरा, त्याचं बोलणं, त्याची हालचाल, त्याचं बसणं उठणं हे त्यांच्या डोक्यामध्ये असं कॅमेरासारखं क्लिक होतं आणि त्याच्यावरून ते माणसं ओळखतात आणि त्या माणसाला कसं तयार करायचं, त्याच्याकडे काय कमी आहे जास्त आहे हे यांना कळतं। म्हणजे बऱ्याच वेळा काय जणांनी सावध राहिलं पाहिजे, पण ज्यांच्याकडे कमी आहे त्यांनी त्यांच्याकडे मैत्रीचा हात केला पाहिजे, त्यांना ते मदत करू शकतात। तर सरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा मनापासून देतो आणि आमचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो। आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांना संपूर्ण पत्रकारांच्या वतीनं शुभेच्छा देतो की सातारा जिल्ह्यामध्ये असं जे पत्रकार आहेत अशा पत्रकारांना ह्या जिल्ह्यानं पण उचलून धरावं। कारण मी जर पुण्या मुंबईला गेलो किंवा कुठे कोल्हापूरला गेलो आणि मला कुणी विचारलं की साताऱ्याचे पाटील कसे असावेत, तर मी शैलेंद्र पाटलांसारखे असावेत असं आवर्जून सांगेन। आणि मी सरांना शुभेच्छा देतो, बोलण्यासारखं सर खूप आहे।